अनुसूचित जाती योजनेतील सौर दिवा उखडून नेल्याचा आरोप, कारवाईची मागणी. ब्राह्मणवाडा येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी ग्रामपंचायतीमार्फत बसविण्यात आलेला सौर दिवा घरासमोरून काढून नेल्याचा आरोप करत प्रदीप भिवारोकडे यांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रदीप रोकडे यांनी अकोळे पोलीस ठाणे, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायतीकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांच्या घरासमोर अनुसूचित जाती योजनेतून बसविण्यात आलेला सौर दिवा दिनांक 3 जून 2026 रोजी ठेकेदाराने गौतम शिंदे यांच्या सांगण्यावरून काढून नेला. त्यानंतर तो गावातील इतर समाजाच्या घरासमोर बसविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नमस्कार. आज आपण ब्राह्मणवाडा गावात आहे आणि अनुसूचित जाती नवबौद्ध घटक विकास या योजनेअंतर्गत इथे जवळजवळ नालंदा नगर म्हणजे ब्राह्मणवाडा गावातील इथे सौर ऊर्जेचे खांब दिवे बसवले होते. त्याच्यातील एक खांब आम्हाला असं कळलं की दिवसा चोरीला गेलेला आहे आणि त्यानंतर जे नालंदा नगरमधील रहिवासी त्यांनी याची कंप्लेंट ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा यांना दिली काल आणि त्याच्यानंतर त्यांनी काय पाठपुरावा केला आणि तेथील जे रहिवासी आहे त्यांचं म्हणणं नक्की काय आहे ते जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. हां, म्हणजे कुठे बसवला होता हा खांब? इथे बसवला होता आणि तो चोरीला गेलेला आहे. मग म्हणजे रात्रीच्या वेळेस गेला होता का दिवसा? दिवसा. मग काय म्हणणं आहे थोडक्यात तुमचं? आमचं काय म्हणणं नाही, जो चोरीला गेला आम्हाला खांबा आणून द्यावा, लावून द्यावा का कॉन्ट्रॅक्टरने. बाकी आमचं काय म्हणणं नाही. आमच्या घरासमोर लावलेला खांब कोणी चोरीला नेला त्याचे पाठपुरावा करा, ग्रामपंचायतीने त्याला लावून द्यावा आम्हाला पुन्हा. म्हणजे हा दिवसा काढून नेलेला आहे का चोरीला गेलेला आहे? आता ना आम्ही तर नव्हतो, आम्ही त्या दिवशी बाहेर एवढंच माहिती. त्या दिवशी आम्ही बाहेर असल्यामुळे आम्हाला काय माहिती नाही. किती दिवस झालेला बसवलेला? आम्हाला काय माहिती नाही. 30 तारखेला 30/5/26ला आणि 3/6/26ला काढून नेला. तुम्ही कॉन्ट्रॅक्टरकडे काही पाठपुरावा तुमचा? फोन केला होता. हां, त्यांनी काय सांगितले? फोन नाही उचलला. त्यांनी फोन नाही उचलला आमचा. फोन नाही उचलला. मग ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा आता सध्या प्रशासक आहेत तिथे, मग त्यांचं काय म्हणणे? त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आम्ही आता चौकशी करून तुम्हाला सांगतो किंवा पोल बसून देतो, असं त्यांचं म्हणणं आहे. मला असं कळलं तुम्ही कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्यांना कॉल केला होता, ते म्हणले येत्या 2 दिवसात आम्ही तुमचा पोल बसून देतो. देतो असं ते म्हणतात. मग त्यांनीच नेला असेल म्हणून ते असे म्हटले ना. त्यांनी का पोल उपटून नेला याची पण आम्हाला सविस्तर माहिती मिळाली पाहिजे ना. म्हणजे त्या दबावापोटी नेला की काय झालं त्याची सुद्धा आम्हाला माहिती मिळावी अशी आमची इच्छा आहे. म्हणजे तुमचा आरोप आहे त्यांच्यावर की हा पूल मुद्दाम होऊन जाणून बुजून उपटून नेला असा आमचा आरोप आहे. ती व्यक्ती तुमच्या निदर्शनास आहे ज्यांनी काढलंय तो असं काय? ठेकेदारांनीच काढला ना. ठेकेदारांनी काढलं. त्यामुळे सर्वस्व जबाबदार ठेकेदारच आहे त्याला. ठेकेदाराशी काल चर्चा झाली तुमची, ठेकेदाराचं काय म्हणणं आहे? ठेकेदाराचं असं म्हणणे बा नेला काढून बसवता आणून असं त्याचं म्हणणं आहे फक्त. मग जरी चोरीला गेला असला तरी आम्ही बसून देतो असं त्यांचं म्हणणं आहे. चालेल. याच्याबाबत अजून काय पाठपुरावा केला तुम्ही? आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली त्याची. कधी? काल केली. पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, तहसीलदारांना निवेदन दिलं, बीडीओला पण निवेदन दिले. मग तुमची आता सध्या मागणी काय राहणार आहे प्रशासनाकडे? आमचा चोरीला गेलेला खांबा हा परत बसून द्यावा हीच आमची मागणी. मला असं कळलं की तुम्हाला म्हणजे ज्यांनी हा खांब काढून नेला त्या व्यक्तीचे नावसुद्धा तुमच्या निदर्शन चालू, तुम्ही त्या व्यक्तीच्या नावानिशी अशी कंप्लीट केलेली असं मला कळलं. आमचे पाहुणे त्यांनी ठेकेदारांना फोन केला होता. त्यावेळी त्या ठेकेदारांनी गावातील गौतम सावळराम शिंदे यांचं नाव सांगितलं की यांनी माझ्यावर दबाव टाकून मला तो पोल उपटायला लावला म्हणून तो पोल काढला असं त्यांचं ठेकेदाराचं म्हणणे आहे. ते गौतम शिंदे यांचं काहीतरी म्हणणं असं ना की तुम्ही तो खांब चुकीचा लावलाय तो काढणं असं काय कॉन्ट्रॅक्टरकडून? तो कोणत्याही प्रकारचा तो माहीत नाही आम्हाला ते काय बोललं ते. तुम्ही गौतम शिंदे यांच्याशी चर्चा केली होती या विषयावर? नाही केली. आम्हाला सर्वस्व ठेकेदार आहे. मग ठेकेदारांनी काय ऐकलं असेल गौतम शिंदे यांचं तुम्हाला? ठेकेदारांनी गौतम शिंदे ठेकेदारावर कोणता दबाव टाकला हे आता आपल्याला सांगू शकत नाही. ठेकेदारांनी पण ती आम्हाला माहिती दिली नाही. काम काढण्याच्या पूर्वी ठेकेदारांनी काढला का मग गौतम शिंदे यांनी काढला? गौतम शिंदेनी सांगितलं ठेकेदाराला दम देऊन तो पूल काढायला. मग कॉन्ट्रॅक्टरनी काढलेला आहे ठेकेदार. मग कॉन्ट्रॅक्टरनी असा ग्रामपंचायतीशी कोणचा संपर्क केला होता? संपर्क करता काढलेला. आम्ही ग्रामसेवक मॅडमला पण चौकशी केली, त्या म्हणले असं काही माझ्यापर्यंत आले नाही कोणी. म्हणजे की तुमची कारवाईची मागणी कोणावर आहे? ठेकेदार आणि गौतम शिंदे त्यांच्यावर कारवाईची मागणी. तसे तुम्ही अर्ज दिलेले आहेत आम्ही पोलीस स्टेशनला, तहसील कार्यालय, BDO ऑफिसला आणि ग्रामपंचायत. चालेल. धन्यवाद.